हिरामन खोसकर हे काल सिल्वर ओक वरती शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तेथे त्यांना जी दिंडोरी लोकसभा आहे ती लढवण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं होतं. आता आपल्या बरोबर येथील आमदार हिरामन खोसकर आम्हाला त्यांच्याकडे जाणून घ्या. दादा, काल आपण सिल्वर ओकवर गेलो, नेमकी तिथे काय चर्चा झाली? गेलो हेच विनंती करायला गेलो का साहेब, तुम्ही जो माझ्यापर्यंत जे काही माणसं पाठवली लोकसभेची दिंडोरीची उमेदवारी करावं, परंतु लोकसभेसाठी या ठिकाणी मी इच्छुक नाही असं त्यांना पण निरोप देऊन स्वतः काल साहेबांना जाऊन विनंती केल्या. साहेबांची अपेक्षा होती त्या ठिकाणी दिंडोरीमध्ये लोकसभा लढव. लोकसभा लढव, पण शरद पवार गटाकडून आपल्याला सांगितलं. हो पवार साहेब लढवणार का? नाही थांबून घेतलं. आपण आजपर्यंत बऱ्याचशा वेळेस अजित पवार यांच्या बरोबर दिसले. अजित पवार जावंच लागतं तर अर्थमंत्री ते. त्याच्यानंतर 25 वर्ष मी अजितदादा सगळंच काम केलं. 2-3 वेळेस माझ्या मिशनला एकदा सभापती केलं, माझ्या सुनबाईला केलं, मला 2दा केलं आणि अजितदादांनी केलं. आणि आजही सुद्धा घरामध्ये 20 माणसापैकी 19 माणसं अजितदादाकडेच आहेत, मी एकटाच काँग्रेसकडे आहे. आणि त्याच्यामुळं घरातल्या माणसाकडे धरून त्या ठिकाणी मला निधीला मदत करतायत. आता राज ठाकरे हे काल दिल्लीला गेले, ते महायुतीमध्ये समाविष्ट होण्याची चर्चा. आता ते तर गेले, एवढे मोठे नेते नाही, मी फक्त आपल्या लेवल पुरता बोलतोय. हे होते आमदार हिरामन खोसकर यांनी आपल्याला एकदम सकारात्मक अशी उत्तर दिली आहे. शैलेश पुरे, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.